नमस्कार, शुभ सकाळ. आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. बऱ्याच दिवसानंतर ब्लॉग येतोय. ॲक्च्युली तुम्हाला मी गेल्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं की ट्रेनचे बरेचसे इश्यू आहेत आणि मेगा ब्लॉगचं म्हणजे थोडंसं काम चालू आहे स्लो ट्रॅकवर. त्याच्यामुळे ना बरंच म्हणजे आय थिंक 18 तारखेपर्यंत तो मेगा ब्लॉग होता. आज थोडीशी मी लवकर आली आहे आणि आज आल्यानंतर थोडेसे पार्सल मी ऑर्डर केलेले ते आले. तुम्ही बघू शकता माझा पसारा. ॲक्च्युली स्किन प्रोडक्ट काहीतरी जे मी वापरते यूज करते ते थोडेसे संपलेले. म्हणजे ऑर्डर केली मी नायकावरनच केलेली आहे आणि हे पार्सल अजून ओपन करायचं. सर्वात आधी हे ओपन करून बघितलं आणि तुम्ही मला बऱ्याच वेळा विचारता ना ग्लोईंग स्किनसाठी वगैरे काय करते, तर येणाऱ्या एखाद्या ब्लॉगमध्ये मी तुमच्याबरोबर काय काय प्रोडक्ट्स आणि कशा पद्धतीने आपण म्हणजे वापरायचे ते मी तुमच्याबरोबर शेअर करेन. पण मी आता काय मागवलंय तर मॉइश्चरायझर ऑर्डर केलेलं मी. तर मी बऱ्याच वेळा तुम्हाला सांगते मी लॅक्मेचं वापरते, एक मम्माअर्थचं पण वापरते कधीतरी. मम्माअर्थचं वापरण्यापेक्षा लॅक्मेचं जास्त वापरते. आणि हा एक ना मी प्लमचा पण मागे ऑर्डर केलेला आणि चांगला होता. आणि जर तुमची स्किन ऑइली असेल ना तर ऑइली स्किनसाठी हा चांगला आहे. हा वॉटर बेस सारखा आहे, म्हणजे जसं जेल टाईप असतात ना तसं असतं आणि खूप चांगलं आहे. म्हणजे अगदी स्किन सॉफ्ट राहते तुमची, मस्त आहे. आणि याची बॉटल बघून तुम्ही अगदी प्रेमात पडाल बघा, मस्त अशी बॉटल आहे. आणि ही सगळ्या स्किन टाईपला सूट देखील होते. म्हणजे असं काही खूप जास्त ज्यांची सेन्सिटिव्ह स्किन असेल ना त्यांना पण हे सूट होऊन जाईल, काही असा प्रॉब्लेम नाही येणार. जर तुम्हाला ट्राय करायची असेल एखादा वेगळं काहीतरी मॉइश्चरायझरमध्ये तर हा चांगला आहे. तर हा संपलेली माझी तर ही एक ऑर्डर केली आणि त्याच्याबरोबर सनस्क्रीन ऑर्डर केलेलं, त्याचंच केलंय. तो कॉम्बोमध्ये होता म्हणून मग मी ते ऑर्डर केलं, कारण मग ते बरं पडतं. म्हणजे थोडंसं प्राईसचे डिस्काउंट्स वगैरे मिळतात, तर मला 20% ऑफमध्ये ते मिळालंय. नाहीतर आपण अशी घ्यायला गेलो तर हे 50 ग्रॅमचं आहे आणि याची कॉस्ट आय थिंक 525ला आहे. मग हे मला आय थिंक 430ला मिळालंय डिस्काउंटमध्ये हे. आणि याची कॉस्ट पण 399 आहे. हे पण मला 320च्या आसपास मिळाले डिस्काउंटमध्ये. तर त्याच्यामुळे ते घेतलं. आणि हे ॲक्च्युली बघा, कुकर मागवायचं होतं बरेच दिवस, तर कुकर पण मी ऑर्डर केलाय. तो व्यवस्थित नीट दाखवते तुम्हाला. आणि त्याच्या आधी ना मी ना जास्त लायनर असं डेली यूजला लायनर वापरत नाही. म्हणजे कधीतरी साडी वगैरे म्हणजे जेव्हा नेसते वगैरे किंवा कुठे बाहेर जायचं असेल काही म्हणजे शूट किंवा व्हिडिओ वगैरे बनवायचे असेल तेव्हाच मी जास्त लायनर लावते. तर खूप जास्त मी लायनर लावत नाही. पण डेली यूजसाठी ना म्हणजे ही आयब्रो पेन्सिल आणि मस्कारा हे 2 वापरते मी. आणि जर तुम्ही मार्सचे घ्याल ना तर ते खरंच खूप म्हणजे स्वस्त पण आहे, रिझनेबल, आणि तेवढाच त्याचा इफेक्ट पण आहे. आणि म्हणजे क्वालिटी खूप छान आहे. याच्यामध्ये ब्रश आणि आउटलाईन तुम्ही दोन्ही करू शकता मस्तपैकी. आणि हा तर मस्कारा आहे. तुम्ही म्हणजे नॉर्मल ट्राय करा. तुम्हाला जर बऱ्याचशा जणांना, तुम्हाला तसं नाही, बऱ्याचशा जणांना आपल्याला लायनर लावताना प्रॉब्लेम येतो आणि तो कधीतरी जाड, मग बारीक, मग हात हलतो. तुम्ही फक्त जरी मस्कारा लावला आणि आयब्रो जर तुम्ही तुमचे सेट केले ना तर खूप चांगला इफेक्ट येतो याने. तर मला असं वाटतं जर तुम्हाला जर असं कमीत कमी बेसिक काही स्किन केअर किंवा जसं मी स्किन केअरसाठी दाखवलं ते मॉइश्चरायझर परफेक्ट आहे. आणि जर तुम्हाला प्रोडक्टमध्ये काही घ्यायचं असेल ना तर तुम्ही एक मस्कारा तुमच्या पॉकेटमध्ये ठेवा आणि एक पेन्सिल ठेवा, ज्याच्याने आयब्रो छान अशा सेट केल्याने की मस्त दिसतात. तर हे एक 2 प्रोडक्ट मी ऑर्डर केलेले जे माझे संपलेले होते. आणि लायनर म्हणाल ना तर मी आता विषयच निघालाय, तर लायनर माझ्याकडे लॅक्मेचंच वापरते मी. बऱ्याचशा गोष्टी मी लॅक्मेमध्येच वापरते. ॲक्च्युली फोन येतोय, तर लॅक्मेमध्ये वापरते. आणि आता आपण बघूया कुकर कसा आहे ते. ग्रीन शेफ कंपनीचा हा कुकर आहे आणि तुम्ही मला मागेच एका व्हिडिओमध्ये सजेस्ट केलेलं की ग्रीन शेफ कंपनीचा पण प्राजक्ता घे, जर तुला घ्यायचं असेल तर त्याचे रिव्ह्यू वगैरे चांगले आहेत. तर मग मी चेक करून म्हटलं चला आपण, जर तुम्ही सजेस्ट केलं आहे तर आपल्याला रिजनेबल आणि असं छान असं दिसायला पण मॉडेल याचं खूप छान आहे, दिसायला पण दिसत छान होतं. म्हणून मग म्हटलं चला आपण ग्रीन शेफचा हा प्रोडक्ट ऑर्डर करूया. आणि हा मला म्हणजे सगळं ऑफर वगैरे सगळं मिळून वगैरे 800ला मिळालेला आहे. 3 लिटरचा कुकर आहे. झाकणचा जो शेप आहे ना तो अगदी वेगळा आहे, म्हणजे आता राऊंड नाही, थोडासा असा उभटच आहे. दिसायला छान दिसत होता आणि स्टेनलेस स्टीलचंच आहे. ॲक्च्युली ट्रायप्लाय वगैरे बघायचं होतं पण मग थोडीशी कॉस्ट जास्त होते. मग तो मी घेईन ना
तो मग मला अगदी 2 लिटरचा वगैरे येतो ना तशामध्ये घ्यायचा. हा स्टेनलेस स्टीलचा म्हणजे आपलं वरण भाताचं वगैरे कुकर लावायचं वगैरे असेल त्याच्यासाठी, म्हणून म्हटलं की आपण हा घेऊ. तर आता मी ना याचे हँडल वगैरे ओपन नाही करत आहे, कारण ते राहू देते, नंतर ते सेमच असतील. फक्त याचा जो बेस आहे ना तो कसा आहे ते मला बघायचा होता, म्हणून म्हटलं की हे पहिलं बघून घेऊ. आणि हा पण बघू शकता तुम्ही, अगदी असा गोल असं नाही, थोडासा उभट गोलाकार असा आहे. आणि तळ याचा थोडा जाड आहे, म्हणजे अगदी स्टेनलेस स्टीलचा आहे, पण असं काही नाही होणार की आपण फोडणी वगैरे घातली तर खाली लागेल वगैरे, असं तर काही वाटत नाही आहे. पण आता जेव्हा यूज करेन तेव्हाच मी तो याच्याबरोबर ना तुमचा प्रॉपर रिव्ह्यू तुमच्याबरोबर शेअर करू शकेन. पण तुम्ही पण वापरलाच असेल, कारण तुम्ही पण मला हा ग्रीन शेफचा सजेस्ट केलेला, तर नक्की हा छानच असेल. पण जसं मी यूज करेन ना तसे याचे रिव्ह्यू तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन. याची जर लिंक हवी असेल तर मी प्रोडक्ट टॅग देखील करते आणि खाली लिंक पण देते, म्हणजे तुम्हाला जाऊन म्हणजे कुठेही चेक करू शकता तुम्ही. वरती जर टॅग प्रोडक्टवर केलं तरी तुम्हाला तिथे बघायला मिळेल, किंवा खाली जर तुम्ही चेक केलं ना, लिंकवर क्लिक केलं तरी पण तुम्हाला याचे प्रोडक्टचे सगळे डिटेल्स बघायला मिळतील. आणि अजून जे काही प्रोडक्ट्स पण मी दाखवलेत ना त्याचे सगळ्याचे लिंक्स मी खाली शेअर करते, आणि प्रोडक्ट पण मी वरती टॅग करून देईन, म्हणजे ते तुम्हाला खूप इझी होईल. आता आपण बघूया ना जे आपण प्रोडक्ट्स ऑर्डर केलेले, जे स्किन केअर किंवा जे आपण म्हणू शकतो मेकअप रिलेटेड. तर हा जो मस्कारा जो आहे ना, हा 2 in 1 सारखा मस्कारा आहे. आणि याच्यामध्ये ना 2 लेवल आहेत, एक वरती आहे आणि एक खाली आहे. अशा 2 पद्धतीचा हा मस्कारा आहे, आणि तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी यूज देखील केला असेल. तर आता हा जरा ओपन नवीनच असल्यामुळे थोडासा ओपन करायला थोडासा टाईट आहे, पण जो ओपन केलात तर इझिली निघतो. याच्यामध्ये वरती आणि खाली असे 2 ऑप्शन आहेत, दोन्ही ठिकाणी हे ओपन होतं. वरचा शक्यतो मी वरचाच यूज करते. मी जो सेकंड आहे ना ब्रश ते यूज करत नाही. ॲक्च्युली ते ब्रश एकच आहे, फक्त वेगवेगळ्या 2 ठिकाणाहून ते बाहेर येतं. आता जर तुम्हाला खूप थोडीशी जास्त क्वांटिटी आणि थोडंसं जास्त हवं असेल तर तुम्ही हा जो सेकंड ऑप्शन आहे, म्हणजे ब्लू कलरचे इकडे जे आहे ना ते ब्रश तुम्ही ओपन करू शकता. आणि फक्त तुम्हाला लायनिंग करायची असेल, फक्त तुम्हाला अगदी लाईटली असं करायचं असेल ना, तर जो वरचा आहे ना तो तुम्ही ओपन करायचा. तर मी बऱ्याच वेळा फक्त वरचाच ओपन करते, खालचा जे जास्त क्वांटिटीचं आहे ते नाही वापरत, कारण मला ते कधी कधी असं वाटतं लावताना थोडंसं जास्तीचं असं स्प्रेड होतं, त्याच्यामुळे म्हणून मग मी ते ओपन नाही करत. हा जो वरचा आहे ना तोच ओपन करते. आणि जर तुम्हाला 2 in 1 चांगला आहे, म्हणजे खूप जास्त महाग देखील नाही आणि खूप जास्त स्वस्त देखील नाही, आणि मला स्वतःला पर्सनली हा प्रोडक्ट आवडला आहे. जर तुम्हाला ऑर्डर करायचा असेल ना तर नक्की ऑर्डर करा. या म्हणजे कमीमध्येच आहे हा, आय थिंक मला 240 रुपीजला मिळालेला, आणि ऑफर तर चालूच असतात, तुम्हाला कमी जास्त ह्याच्यामध्ये मिळूनच जाईल. तुम्ही एकाबरोबर अजून 1-2 जर प्रोडक्ट परचेस केले ना तर त्याच्याबरोबर मग तो थोडासा 10% डिस्काउंट, 20% डिस्काउंट असं पण मिळतं. आणि ही जी म्हणजे जी पेन्सिल आहे ना ती तर अगदी छान आहे बघा, 2 साईडला आहे. एका साईडला तुम्ही जे आपले ॲब्रो करेक्ट करू शकता, छान म्हणजे त्याला शेप वगैरे देऊ शकता, आणि दुसऱ्या साईडने तुम्ही त्याला थोडंसं तुम्हाला जर काही करेक्ट करायचं असेल, थोडंसं हायलाईट करायचं असेल तर त्याच्यासाठी छान आहे. तर मी हायलाईट म्हणजे असं काही मला डार्क करायची गरज नसते, कारण माझे ॲब्रो बऱ्यापैकी जाड आहेत, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काहीच मला लागत नाही. फक्त थोडंसं कधी जेव्हा साडी वगैरे नेसतो किंवा अगदी काही असं छान असं आउटफिट असेल आपला आणि त्याच्यावर जर काही पाहिजे असेल ना असं, कारण मी लायनर तुम्हाला म्हटलं मी फार कमी यूज करते, मी लावत नाही, फार कमी लावते. त्याच्यासाठी मग या गोष्टी जर केल्या ना तर चेहरा खूप छान उठून दिसतो. आणि जेव्हा आपण टिकली वगैरे लावतो ना ज्या 2 भुवयांच्या मध्ये, तर अगदी ते छान दिसतात. त्याच्यासाठी हा प्रोडक्ट अगदी परफेक्ट आहे. जर पाहिजे असेल ना तर तुम्ही नक्की परचेस करा. त्याच्यानंतर आज ना सकाळी बघा, या ग्लासातून मी सकाळी पाणी पिते ना तो तसाच समोर ठेवलेला होता, आणि आता फक्त पाण्याच्या बॉटल्स बघून घेते, कारण सकाळी मी भरून जाते जर म्हणजे जेव्हा माझ्याकडे वेळ असतो तेव्हा. जर एखाद्या वेळेस मी वापरते आणि जर मग त्या भरायला वेळ नसतील मिळाल्या तर त्याच्याच असतात, पण ऑलमोस्ट होत्या भरलेल्या, म्हणून मग त्या म्हटलं राहू दे आता. ते ग्लास पण मी तिथेच ठेवलं. आणि आज मार्केटमधनं येताना फुलं माझी संपलेली, आणि आता मार्केटमध्ये फुल मार्केटमध्ये जायला दादरला अजिबात म्हणजे गर्दी एवढी झाली आहे, कारण मकर संक्रांत म्हणजे जो हळदी कुंकू आहे अगदी 8 दिवसांवरच आहे, आणि यावेळेस खूप कमी दिवस मिळाल्यामुळे ना खूप गर्दी आहे. म्हणजे गुलाबाची फुलं वगैरे तर प्रचंड महाग आहे, आणि ज्या तगरीच्या वेण्या वगैरे मिळतात ना त्या तर अजिबातच मिळाल्या नाहीत. मला चाफा पण नाही कुठे दिसला, फक्त ही फुलं मिळाली. मग ही फुलं मी 1/4 किलो घेतली. ही मिक्स फुलं आहेत, ज्याच्यामध्ये ही सफेद आणि पिवळी
अशी मिक्स आहेत. ही 50ला पाव बोलले मला, मग देताना मग 40ला पाव किलो दिली. आणि ही जी दुसरी फुलं आहेत ना, की ज्याच्यामध्ये शेवंतीची फुलं आरकी आहेत, खूप मोठी आहेत. आणि जर तुम्हाला घ्यायची असतील तर तुम्ही म्हणजे हीच एकत्र घेऊ शकता. आणि मग ही तुम्ही हळदी कुंकूला पण तुम्हाला द्यायची असेल तर तरी पण तुम्ही वापरू शकता आणि घरात पण होतील. म्हणजे एकत्रच फुलं पण घेतली जातील. ही 50 रुपये पाव किलो मिळाली मला. आणि बाकी काही नाही. आणि गेल्या आठवड्यामध्ये आणि पूर्ण आठवडाच म्हणा, मी काही भाज्या वगैरे पण आणल्या नव्हत्या. आता जे जसं जसं संपतं आहे ना, तशा तशा मी भाज्या घेऊन येते. 2-2, 3-3 भाज्या, कोथिंबीर, कढीपत्ता, जे काही लागतं ते असं थोडं थोडकंच घेऊन येते मी. खूप जास्त असं काही घेऊन येत नाही आहे. जेवणाची तयारी चालू केलेली आहे मी. कुकर लावलेली आहे. आज वांगा बटाट्याची भाजी करणार आहे आणि आज वरण वगैरे नाही करायचं. आज मी विचार करते झटपट पिठी करेन आणि 2 भाकऱ्या थापेन. म्हणजे झालं, थापून भाकऱ्या करायची सवय करते मी. तर आजचं जेवण साधा सिंपल असं आहे. उद्याच्या किंवा परवाच्या ब्लॉगमधनं मी प्रयत्न करेन तुमच्याबरोबर झटपट इन्स्टंट आपलं जे डोसे म्हणा किंवा तुम्हाला काही काय म्हणू शकतो घावण वगैरे ना, त्याची इन्स्टंट प्रीमिक्सची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करेन मी. कारण ती मला बनवायची आहे, म्हणजे बनवून ठेवायची आहे. कारण उशीर वगैरे झाला की बरं पडतं आणि सकाळच्या नाश्त्याला तर परफेक्ट रेसिपी होते. तर ती शेअर करेन. आणि गेल्या आठवड्यात मला म्हणजे तुमच्याबरोबर शेअर करायचं होते गिव्हअवेचे विनर. तर ऍक्च्युली ते गेल्या आठवड्यात झाले नाही. माझा थोडासा विचार असा पण होता की म्हटलं संक्रांत पण येते आणि एक संक्रांतीचं वाण पण आपल्या मैत्रिणींना दिलं जाईल माझ्याकडनं. म्हणजे ते पण माझी एक इच्छा आहे. तर म्हणून म्हटलं थोडंसं उशिरा म्हणजे असं आपण सांगूया. आणि जे काही मी गिफ्ट घेणार आहे ना, म्हणजे जे काही तुमचं गिफ्ट असेल ना, फर्स्ट नंबर, सेकंड नंबर, थर्ड नंबर जे काही असेल ते मी सगळं तुमच्याबरोबर ब्लॉगमध्ये शेअर करेन की आपण फर्स्ट नंबरला काय देणार आहोत, सेकंडला काय देणार आहोत आणि थर्डला काय देणार आहोत. आणि सगळं ठरलेलं आहे. गिव्हअवेचे नाव पण माझे शॉर्टलिस्ट झालेले आहेत आणि कशा पद्धतीने आहे ते सगळं 1-2 म्हणजे एखाद्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये या आठवड्यातच मी तुमच्याबरोबर ते शेअर करण्याचा प्रयत्न करेन. आणि माझी संक्रांतीची कुठपत तयारी आली आहे. तर यासाठी माझं थोडंसं डोक्यात चाललंय. ऍक्च्युली असं चाललंय, सचिन मला म्हणतोय की ऍक्च्युली असं झालं ना की आम्हाला दोघांना पण वेळ नाहीये जाण्यासाठी. म्हणजे दिवसभर तो पूर्ण बिझी असतो. मला पण यायला खूप उशीर होतोय. आणि क्रॉफेड मार्केट जिथे आम्ही जातो ना ते संडेला बंद असतं, त्याच्यामुळे ते काही जाणं शक्य नाही. तर जसं त्याचं म्हणणं असतं की काहीतरी स्टीलचं घे, म्हणजे भांडी म्हणजे प्लेट वगैरे असं तो घे असं नाही म्हणत. त्याचंच म्हणणं असतं की डब्बे घे, ते यूज होतात आपल्याला सगळ्यांना, म्हणजे घरात पण होतात किंवा कोणाला बाहेर ऑफिसला वगैरे घेऊन जायचं असेल ना तरी पण यूज होतात. तर अजून ते ठरलेलं नाहीये. आणि माझ्या डोक्यात असा विचार चाललाय की एकतर मी ज्यूटच्या बॅगमध्ये असं काहीतरी घ्यावं, म्हणजे आयदर टिफिन बॅग्स किंवा मग अशा काहीतरी थोड्याशा मोठ्या अशा साईजच्या बॅग ज्याच्यामध्ये आपण सामान वगैरे व्यवस्थित सगळं ठेवू शकतो. तर तो एक ऑप्शन माझा चाललेला आहे. किंवा मग सेकंडमध्ये असं चाललंय माझं की देवपूजेसाठी जे लागतं ना, म्हणजे जसं अगरबत्तीचं म्हणजे एक कॉम्बो बनवायचा ज्याच्यामध्ये अगरबत्तीचं पॅकेट, वाती असतील, कापूर असेल, धूप असेल, असं एक 5 म्हणजे गोष्टींचा एक असा छान असा कॉम्बो तयार करायचा. तो छान असा पॅक करायचा आणि तो द्यायचा, असा माझ्या डोक्यामध्ये थोडंसं वेगळं असं काहीतरी. तर ते पण माझा एक विचार चाललाय. आणि 1-2 गोष्टी माझ्या डोक्यात आहेत. एक गोष्ट माझ्या डोक्यात आली आहे ना, ती म्हणजे हे माझे सोप डिस्पेन्सर. तर ही एक पण गोष्ट माझ्या डोक्यात आलेली आहे की हे पण आपण देऊ शकतो. आणि अशा 1-2 गोष्टी आहेत ज्या छोट्या छोट्या आहेत पण माझ्या लक्षात आलंय. ऍक्च्युली चिनी मातीच्या मला घ्यायच्या, म्हणजे तो पण मी विचार करत होती, पण चिनी मातीच्या जर मी घेतल्या ना तर अगदी म्हणजे ज्या छोट्या येतात ना त्या 2च्या सेटमध्ये मी एक डिझाईन बघून ठेवलेली आहे. तर त्याच्यापैकी एक म्हणजे या अशा छोट्या छोट्या गोष्टी काही काही ठरवलेल्या आहेत, पण थोडंसं वेगळं पण आणि यूज पण होईल अशी काहीतरी गोष्ट डोक्यात ठरवलेली आहे. मेनू काय करायचा ते देखील अजून ठरलेलं नाहीये. ऍक्च्युली ना यावेळेस खूप कमी दिवस आले, म्हणजे जवळपास 15 दिवस मिळालेले आहेत आणि 15 दिवसात काय करणार, खूप गडबड होऊन जाते. तर बघेन, मला जसं जमेल तसं तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन यावेळेस काय मेनू करणार आहे मी ते. ऍक्च्युली मागे गणेश जयंती पण आहे 22 तारखेला, पण त्या दिवशी ऑफिस असल्यामुळे काही शक्य होणार नाही आणि मधल्या दिवशी सुट्टी पण पॉसिबल होत नाही, त्याच्यामुळे तो पण राहून जाणार आहे. पण बघू, काहीतरी छान असं करण्याचा विचार आहे आणि ते तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन. तर लवकरात लवकर एका छानशा ब्लॉगमध्ये भेटेल. तुमच्याकडे माझ्यासाठी काही सजेशन असेल ना तर मला नक्की कमेंट करून सांगा की अजून काही मी छान युनिक आयडिया माझ्यापेक्षा तुम्हाला पण काही डोक्यात वाटत असतील किंवा मी जे काही म्हणजे ज्या गोष्टी माझ्या आल्यात हळदी कुंकूच्या वाण निमित्ताने, तर तुम्हाला कशा वाटल्या त्या देखील मला नक्की कमेंट करून सांगा. एका लवकर अशा छानशा ब्लॉगमध्ये भेटते. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.